सहायता केलेली आहे। एक चांगली व्यक्ती आम्हाला लाभले की ज्यांनी आम्हाला वचनातून आतापर्यंत चालवलेलं आहे आणि सकाळपासून आतापर्यंत जे आहे प्रभूने सहायता केली। बऱ्याच ठिकाणी आज मी त्यांना घेऊन गेलो, अनेक ठिकाणी आमच्या प्रार्थना पण झाल्या आणि पुन्हा एकदा आम्हा सर्वांना प्रभूने एकत्रित केलेलं आहे। किती लोकांना आत्मिक भूक आहे आज, प्रेज द लॉर्ड। आणि किती लोक उपासात आहेत, हो फार छान। आणि म्हणून आज आम्ही आत्मिक रीतीने देवाच्या जवळ जाणार आहोत। आत्मिक सामर्थ्य प्रभू आज आपल्याला देणार आहे आणि म्हणून आजचा जो वेळ आहे आपण लगेचच पाळक साहेबाच्या हातात देऊया। सर्वजण जोरदार टाळ्या वाजवतील। प्रेज द लॉर्ड। पुढचा वेळ त्यांच्या स्वाधीन करेल। जेव्हा आम्ही आराधना केली तेव्हा प्रभूला आमच्यातलं जे उत्तम ते आम्ही त्याला दिलं। जे उत्तम शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावर येण्याचं एक प्रमुख कारण, जेव्हा तो याकोबाच्या विहिरीवरती गेला त्यास त्या शमरोनी स्त्रीला त्याने सांगितलं की पिता त्याचे स्वतःचे उपासक शोधत आहे। या पृथ्वीतलावर तो हरवलेले शोधण्यासाठी आला 100%। मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आला, परंतु जे हरवले ते त्याला सापडले। सापडल्या लोकांचं काय करणार आहे ते? जी व्यक्ती हरवली पापामध्ये अडकून पडलेली होती, परंतु हे लोक प्रभूला सापडले आणि सापडल्यानंतर या लोकांनी काय केलं पाहिजे? नेमकं अपेक्षा काय त्याची? त्याच्या स्वतःचे उपासक त्यांनी बनवले। उपासक, आराधना करणारे। जेव्हा आम्ही एकत्र येतो तर आमच्या एकत्र येण्याच्या द्वारे आज तुमची उपवास आहेत, परंतु उपवासामध्ये तुम्ही तुमच्या देहाला अशक्त करता। शास्त्र सांगतं देह अशक्त आहे, आत्मा मात्र उत्सुक आहे। उपवास म्हणजे देहाला दुर्बल कर, देहाची सत्ता, त्याच्या सवयी, त्याची लालसा आणि देहातले स्वभाव उपवासाच्या द्वारे निघून जातात। त्यानंतर त्याच्या पुढे काय? देहाला दुर्बल करणं आणि आत्म्याला बलवान करणं। आता ज्याचा आत्मा बलवान आहे त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का? आत्मिक बलवान असणारा व्यक्ती एक उत्तम उपासक, एक उत्तम आराधक आणि एक उत्तम प्रार्थना करणारा तो असतो। उत्तम प्रार्थना, उत्तम आराधना। त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, स्वर्गामध्ये गेल्यावरती तिथं कुठल्याही प्रकारचा उपदेश नसणार, तिथं पाळक पण नसणार, तिथं प्रॉफिट, संदेष्टा किंवा आरोग्य देणारा कोणताही मोठा भविष्यवक्ता नसणार आहे। तर स्वर्गामध्ये फक्त उपासक आणि आराधक असणार आहे। स्वर्ग त्याच्यासाठीच आहे। म्हणून स्वर्गात जायचंय तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला उपासना किंवा आराधना यायला पाहिजे। ज्यांना आराधना येत नाही त्यांचं स्वर्गात काही काम नाही, काहीच काम नाही बरं का तुम्ही। आणि तुम्ही जाण्याच्या भानगडीत पण पडू नका। उपासना येत असेल, आराधना असेल, आणि ती उपासना, ती आराधना किती वेळ माहिती का स्वर्गामध्ये? 24 तास। किती वेळ? किती वेळ? म्हणजे 24 तास उभं राहायचं, 24 तास गाणे गायचे, 24 तास हालेलुया म्हणायचं, 24 तास। ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी स्वर्ग उघडा आहे। ज्यांना जमत नाही ना त्यांनी इथंच निवांत झोपा काढल्या तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही। आम्हाला सिद्ध आणि तयार व्हायचं। आज प्रभूच्या जवळ जात असताना
बऱ्याच लोकांना देवापासून काहीतरी अपेक्षित असतं. ती पोरगी कोणाची आहे ना, तिला बाहेर घेऊन जा म्हणून. लेकरं एकदम शांत करा, एकदम शांत करा, बाहेर खेळायला जागा आहे त्यांना घेऊन जा म्हणा बाहेर, नाही तर तिथं कुणाला तरी बसवा. प्रत्येक व्यक्ती देवाकडे येत असताना त्या व्यक्तीला देवाकडनं काहीतरी अपेक्षा असते. बरं, अपेक्षा असताना सगळ्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडत नसतो, सगळ्यांच्या नाही. चमत्कार ही तर प्रत्येकाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी आपल्या जीवनामध्ये साक्ष घडावी अशी अपेक्षा असते, साक्ष. आणि मी असं म्हणतो की एक व्यक्ती प्रभूकडे आली आणि तिच्या जीवनामध्ये साक्षच घडली नाही, तर तिने स्वतःला तपासायचं असतं, देव तिला भेटला का? काय बोलतो नीट ऐका. जर तुमच्या जीवनात साक्षच घडली नाही, चमत्कारच घडला, आता चमत्कारासाठी लोक म्हणतील अंधश्रद्धाच आहे, असं कुठं घडतं का? तुम्हाला सांगू का, सगळ्यात नकारात्मक व्यक्ती देवाच्या बाबतीमध्ये कोण असेल तर मी. माझा देवावरती कधी विश्वासच नव्हता हो, पण दाखवत नव्हतो. कारण का, देवावरती विश्वास नाही दाखवलं तर लोक काय म्हणतील, नास्तिक आहे, हा देवावरती ऑब्जेक्शन घेतो. माझा नव्हताच विश्वास. विश्वास नव्हता म्हणून चर्चला जात नव्हतो असं नाही बरं का, चर्चला पण जात होतो, गीत पण गात होतो, उपवास पण धरत होतो. हा, शुक्रवारचा उपवास मी धरत होतो, पण देवावर विश्वास नव्हता. का धरत होतो माहिती का? माझ्या आईला वाटावं हा पोरगा देवात आहे, बस त्याच्यासाठी धरत होतो. चर्चला पण जात होतो, कशासाठी बाबा? व्हायचे जायचे ना. ख्रिस्ती मुलगी कशी मिळणार आहे लग्नात? बरं, मेल्यावर पुरायला पण पाहिजे ना कब्रस्तानमध्ये. पाळकाला दिसलो तर पाळक कबरेत पुरल, नाही तर गाडा म्हणाल कुठंतरी याला रोडवरती, त्याच्यासाठी जातो. पण विश्वास नव्हता. याच्यात कित्येक लोक असेच आहेत, अनुभव नाही, प्रभूला भेटल्याचं चिन्ह नाही, त्याच्यामुळं बाकीचे निघालेत म्हणून इथं आलेले लोक आहेत. मुंग्यांची रांग पाहिली का तुम्ही? ती मुंग्यांची रांग असते बघा. मागच्या मुंगीला माहित नसतं साखर कुठं आहे, पण ती तिच्या मागे निघालेली असते. तसं कधी कधी आम्ही मुंग्यांच्या रांगेसारखे ख्रिस्ती लोक आहेत, कुठं काय ते माहीतच नसतं. पहिल्या मुंगीने कधी साखर घेऊन गेली असते, हिचा फुकट यायला पाठवतो, फुकट यायला पाठवतो, भेटत काहीच नाही. आणि त्यात काही डांबरट मुंग्या असतात बघा. त्या मुंग्या उगाच काहीतरी, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही, पण तिथं जातील, तिचं पुढं एक शिंग असतं, त्याला टच करतील, म्हणते नाही संपलंय संपलंय संपलंय, सगळ्या माघारी जातात निघून. तुम्ही पाहिलं का नाही मुंगीला? बायबलमध्ये अरे अशा मुंगीकडे बघ आणि शहाणा, म्हणून मी त्या मुंग्यांकडे बघत असतो. तसं बऱ्याच लोकांचं जीवन आहे. ते येतात आणि दुसऱ्या मुंग्यांना डिस्टर्ब करून निघून जातात. तसले पण आहेत ख्रिस्ती लोक. काय नाही काय नाही, काय चर्चमध्ये नाही, या चर्चमध्ये काय नाही, त्या चर्चमध्ये काय नाही. अरे एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर प्रभू भेटला तर जिथं आहात तिथं तुमच्यासाठी मिराकल आहे. आहात तिथं मिराकल. तुम्ही नाही म्हटलं म्हणून देव नसतो अशातली भाग नाहीये. नाही, माझा देवावरती विश्वास नाही. आणि देवाला तुम्हाला प्रगट होण्याची पण गरज नाही हो. समजा मी म्हटलं नाही, मी देवाला विश्वास ठेवत नाही, प्रभूने येऊन मला दाखवायला पाहिजे मी देव आहे, प्रभूने येऊन दाखवायला पाहिजे. माझंही तसंच होतं. घरामध्ये प्रार्थना चालायची, आई कोपऱ्यामध्ये रडत बसायची. मी म्हणायचं काय वेड्यापणा चालला हिचा, एका कोपऱ्यात रडत बसती. वडील दारू पितायत, घर कर्ज बाजारी आहे, असता तर बापाला सुधरवलं असतं. एवढं चर्चला जाती, सगळं करते, प्रार्थना करते, पण घरातली परिस्थिती बदलत नाही. मला कष्ट करावं लागत होतं.
मी कचरा उचलायचं काम करत होतो, गवंडी काम करत होतो, बंगल्यामध्ये माळी काम करतो. म्हणजे कुठे आहे देव? देव असता तर एवढं कष्ट करावं लागलं असतं का? शिक्षणासाठी पैसे नाहीत, काय नाही, असला कसला देव? तर ख्रिस्ती परिवारात जन्म झालो म्हणून मला येशूवरती विश्वास ठेवायचा. कुठला येशू आहे? आणि माझ्या डोक्यात कल्पना आहे, ज्या देवाला 3 खिळ्यावरती लटकवलंय तो त्याची सुटका करत नाही तर माझी काय सुटका का? डोक्यात होतं, बोलत नव्हतं, पण एक बंड करणारं मन होतं. एक डोक्यामध्ये चक्र, शिक्षण घ्यायचं, पैसा कमवायचा, चांगली नोकरी मिळवायची, आणि मग त्याच्यानंतर मुळामध्ये काय माहिती का, लोकांचं पण ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्या समोरच वागतात, नाही का? गरीबाला कोण विचारतं? माझ्या डोक्यात नाही, आपल्याला श्रीमंत व्हायचं. आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केली, M.Com पर्यंत शिक्षण घेतलं. मग कॉलेजमध्ये असताना सरांनी सांगितलं, नाही, सगळ्यात चांगली परीक्षा तुम्ही द्या, ICW परीक्षा. ती परीक्षा दिली की तुम्हाला एका सहीला 2 लाख 3 लाख. म्हटलं हीच परीक्षा द्यायची. मग आमचे मित्रांचा 3 मित्र आम्ही होतो, त्यातले 2 मित्र अतिशय स्कॉलर, आणि मी नेहमी त्या स्कॉलर पोरांबरोबर राहायचो. काहीतरी आपल्याला पुढे जाण्यासाठी चांगली संगती पाहिजे म्हणून त्यांच्याबरोबर राहत होतो. आणि मग कॉलेज पूर्ण झालं. कॉलेज पूर्ण झाल्यावरती ठरवलं की आता चला आपण पुढचं शिक्षण घेऊ. मग ते माझे मित्र म्हटले, इतकं आपण कमीत कमी 8 तास अभ्यास करायचा. म्हटलं अरे अभ्यासाला खोली कुठे आहे? ते म्हणजे आपण भाड्याने घेऊ आणि ती तर. म्हटलं माझी ऐपत नाही. ते म्हटले ती काळजी करू नकोस, आमच्याकडे पैसे आहेत. 2 मित्र होते, ते म्हणजे आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही तुला सगळ्या परीने मदत करू, तुझं शिक्षणासाठी पैसा कधी आड येणार नाही. आणि मग खूप सुंदर चर्चा. मग गेलो त्या मित्राशी डिस्कशन केलं आणि म्हटलं चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करू, ॲडमिशन घेऊ. सगळं गेलो. सायकलवरती, माझे मित्र लांब होता तिथं, आणि सायकलवरती गेलो, चर्चा केली. 3 तास 4 तास बोललो. येताना स्वप्न घेऊन निघालो. काय स्वप्न होतं? सायकलवरती चाललोय. एक दिवशी माझ्याकडे सायकल नसणार आहे, माझ्याकडे 4 व्हीलर असणार आहे. का? मी शिक्षण घेणार. माझ्या बरोबर जो होता तो म्हटला, अरे हा माझ्या कॉलेजमधला सगळ्यात बुद्धिमान मुलगा माझ्या बरोबर आहे, बुद्धिमान मुलगा, हा मला पुढे घेऊन जाणार आहे. हा व्यक्ती माझं शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. हा व्यक्ती माझं दारिद्र्य दूर करणार. हा व्यक्ती माझं स्वप्न पूर्ण करणार. आणि तो माझा मित्र आणि मी 2 जण सायकलवरती जात होतो. गप्पा मारत मारत निघालो. बॉम्बे पुणे हायवे औंधमध्ये छोटासा तो रस्ता त्यावेळेस होता. मग गाडी आली म्हणून मी असं थोडासा बाजूला सरकलो, आणि माझा मित्र पाठीमागं, आणि मी, एक जीप गाडी आली आणि ती माझ्या जवळून गेली. आणि मी त्याच्या मित्राशी बोलतोय, अरे असं करायचं तसं करायचं. म्हटलं आवाज काय येत नाही रे बाबा. मागवून बघतो तर मित्र दिसेना. सायकल परत मागं नेली. बघतोय तर मित्र खाली पडला. जी जीप गाडी माझ्या जवळून आली होती त्या जीप गाडीने त्याला धक्का दिला. तो खाली पडला, कवटी फुटली आणि त्याचा मेंदू दिसायला लागला. अरे ते पाहिल्यावरती मी ओक्साबोक्शी रडायला लागलो. अरे माझं स्वप्न, जो मला पुढे घेऊन जाणार होता, जो व्यक्ती मला श्रीमंत बनवणार होता, माझ्या शिक्षणासंबंधाने मला मदत करणार होता, आणि तो व्यक्ती जमिनीवरती माशासारखा तडपडत आहे, मरणाची वाट बघत आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडत आहे. आणि काही वेळापूर्वी एवढं मोठं स्वप्न बघितलं आणि आता स्वप्नच मरत चाललेलं होतं. पहिल्यांदा असं वाटलं की आता कोण मदत करणार आहे. लोक जवळ येऊन बघत होते, कोणी त्याला उचलून गाडीमध्ये ठेवत नव्हतं. मी म्हटलं आता माझा मित्र मरणार आहे. पहिल्यांदा आयुष्यामध्ये गुडघे टेकले आणि जोरात रडून देवाजवळ प्रार्थना केली त्या बॉम्बे पुणे रोडवरती. देवा, आजपर्यंत तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवला नाही, मला माहित पण नाही तू आहे नाही, पण आता ती वेळ आली, त्या वेळेमध्ये तू फक्त माझ्या मित्राला वाचव, याला मरू देऊ नकोस, याला मरू देऊ नकोस. हा जर वाचला, पुस्तक हातामध्ये खाली टाकेल आणि तुझं वचन घेऊन जगामध्ये प्रचारासाठी निघेल. हे बोललो मी प्रभूला, हे बोललो, कारण मरण माझ्या समोर आहे, स्वप्न माझ्या समोर आहे, ते स्वप्न तडफडत आहे. ते स्वप्न मी पाहत असताना कळलं
आमच्या नाकपुड्यातला श्वास फक्त देवाच्या हातामध्ये आहे. कोणी जीवन देऊ शकत नाही, कोणी जीवन देऊ शकत नाही. खूप रडलो. एक रिक्षा आली, त्या रिक्षाने त्याला उचललं, रिक्षामध्ये ठेवलं, हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती डॉक्टरने त्याला आतमध्ये घेतलं, परिस्थिती पाहिली आणि तो म्हटला क्रिटिकल कंडिशन आहे, घटका मोजत आहे शेवटची. मी हॉस्पिटलच्या लॉनवरती रात्री 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत रडून रडून पहिल्यांदा देव या संकल्पनेविषयी मी जागा झालो आणि रडून प्रार्थना करतो, देवा याला वाचव, याला वाचव, त्याला वाचव. आता मला शिक्षण नको होतं, आता मला नोकरी नको होती, मला जीवन पाहिजे होतं, जीवन पाहिजे होतं. माझा मित्र जर जगला तर मला जगण्याविषयी प्रेम निर्माण होतं, माझा मित्र जर वाचला तर मला सकारात्मकता येणार होती. आणि म्हणून 15 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये लॉनवर जाऊन रोज प्रार्थना करत होतो. ऑपरेशन झालं, सगळं झालं. 15 दिवसानंतर माझा मित्र शुद्धीवरती आला आणि बरा झाला. पुस्तक फेकलं, हे घेऊन निघालो. अनुभव, परमेश्वरा तुमचा अनुभव असला पाहिजे. आता मला देवापासून कोणी नाही तोडू शकत. कळलं हो जीवन काय आहे, कळलं जीवन काय आहे. जोपर्यंत जीवन समजत नाही तोपर्यंत देव समजत नाही. जीवन समजायला पाहिजे, मग देव समजणार आहे. आम्हाला वाटतं जीवन म्हणजे नेमकं काय, पैसा मिळवणं, प्रतिष्ठा मिळवणं, नाव मिळवणं, ख्याली खुशाली जीवन जगणं, ऐशोराम, खाणं पिणं, मौज मजा, हे जीवन नाही, हे मरण आहे. परंतु खरं जीवन देवाला प्राप्त करून घेणं आहे प्रिया, हे खरं जीवन आहे. आणि त्याच्यासाठी आमचं समर्पण असलं पाहिजे. आज पवित्र शास्त्रामधनं काही लोक आम्ही पाहणार आहोत, काही लोक आम्ही पाहणार आहोत. आणि त्या लोकांपैकी आम्ही कोणीतरी एक व्यक्ती असतो. 5 प्रकारचे लोक पवित्र शास्त्रामध्ये, 5 वर्गवारीचे लोक. आणि आज या हॉलमध्ये ते 5 वर्गवारी असणारे लोक असणार आहेत. पण त्यातली एक कॅटेगरी, एक वर्गवारी जी आहे, किंवा एक असा व्यक्ती की जो व्यक्ती प्रभूकडे आला, येताना त्याला कोणीतरी घेऊन आलं, पण जाताना तो आपल्या पायावरती गेला. येताना त्याला कोणतरी घेऊन आलं, पण जाताना तो आपल्या पायावरती गेला. तुमच्यामध्ये पण पुष्कळ लोक असेच आहेत बरं का. त्यांना कोणीतरी सांगितलं असेल, चला ना आज आरोग्याची प्रार्थना आहे, घेऊन आले. त्यांना अळक साहेब सांगतात, सभा आहे, मग तुम्ही कुणाला तरी घेऊन या, तुम्हाला तर तुम्ही कुणा. आता होतं काय माहिती का, तुम्ही कुणाला तरी घेऊन येता, पण प्रॉब्लेम असा, ज्याला घेऊन आला तो आशीर्वाद घेऊन गेला आणि ज्यांनी आणलं ते रिकाम्या हाताने गेले. असं पण आहे. आणि तसले लोक पवित्र शास्त्र, एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. मत्तयाचं शुभवर्तमान 9 अध्याय 1 ते 8 पर्यंतची वचन. मत्तयाचं शुभवर्तमान 9 अध्याय 1 ते 8 वचन. मत्तय 9 1 ते 8 वचन. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोचला. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणलं. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता. कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. हे तुम्हाला समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाजू उचलून घरी जा.
मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भयचकित झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. 5 प्रकारचे लोक. एक, जो पक्षघाती मनुष्य आहे, त्याला चालता येत नव्हतं, त्याची आशा संपलेली होती, तो निराश झालेला होता, त्याचे प्रयत्न संपून गेलेले होते, असा पक्षघाती मनुष्य. आणि दुसरा जो वर्ग होता तो त्या पक्षघाती माणसाला घेऊन येणारा वर्ग. ऐका, एक वर्ग जो आहे तो कोणाला तरी घेऊन येतो. बरं, ज्यांनी घेऊन आले येशूकडे मोठ्या विश्वासानं, त्या लोकांच्या घरामध्ये प्रश्न नव्हते, त्या लोकांच्या घरामध्ये अडचणी नव्हत्या, त्या लोकांना आरोग्याची गरज नव्हती, त्या लोकांना शांतीची गरज नव्हती, त्या लोकांना आनंदाची गरज नव्हती. मग ज्यांनी आणलं त्या लोकांना काहीच कसं घडलं नाही हो? का त्यांच्या परिवारामध्ये काही साक्षी घडल्या नाहीत? जो आला, जो बाजेवरती होता, ज्याला चालता येत नव्हतं, जो निराश होता, जो खिन्न होता, त्या व्यक्तीला येताना लोकांनी आणलं, पण जाताना लोकांनी नेलं नाही. जाताना त्याच्या माग पुष्कळ लोक प्रभूचं गौरव करत गेले हो. अहो, जीवन असं पाहिजे. येताना तुम्ही देवाच्या मंदिरात ख्रिस्त समजण्याच्या अगोदर तुम्हाला कोणीतरी घेऊन येईल, पण असं विश्वासाचं जीवन जगायचं ना की तुमचं जीवन पाहून लोकांनी देवाचं गौरव केलं पाहिजे. हे विश्वासाचं जीवन, हे विश्वासाचं जीवन. पहिल्या वर्गवारीमध्ये दुसऱ्या वचनात म्हटलं की पक्षघाती माणसाला आणणारे लोक. आज रात्री एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. या जगामध्ये प्रभूनं तुम्हाला तारण दिलं, तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवली. कशासाठी साक्ष घडवली? आता मी सुरुवातीला आल्या आल्या तुम्हाला माझ्या जीवनातली साक्ष सांगितली. काय साक्ष सांगण्यामागची धारणा होती? माझ्या जीवनातला एक इन्सिडेंट, एक घटना माझ्या जीवनामध्ये घडली. आणि तुम्हाला सुरुवात करतानाच मी असं काही ठरवून नव्हतं आलो की हे तुम्हाला सांगायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी युट्यूबला ती साक्ष ऐकली असेल. मी ठरवलं पण नव्हतं की हे सांगायचं, पण असं वाटलं सुरुवात करताना प्रभूच्या आत्म्याने सांगितलं तू सांग. आणि विषय पण तसाच आला. आणणारे लोक कोण होते? ज्यांच्या जीवनात काहीतरी साक्ष घडली असेल. ऐका बरं का, समजा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी साक्ष घडली, मग तुम्ही तसंच येता का ज्याच्या जीवनामध्ये साक्ष घडावी अशा व्यक्तीला तुम्ही प्रभूकडे आणता? हा मोठा मुद्दा आहे. प्रभूनं का तुमच्या जीवनात साक्ष घडली, का तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं, का तुम्हाला त्या स्थितीमधनं बाहेर काढलं? काही कारण आहे. कोणतं कारण? की प्रभूनं एवढा मोठा मिरॅकल तुमच्या जीवनामध्ये केला. माझ्या जीवनामध्ये तो एवढा मोठा मिरॅकल केला. आता तो मिरॅकल घेऊन पुष्कळ लोकांना सांगतो, नाही देव ही आमची गरज आहे. देवाशिवाय विचार करणं कठीण आहे. प्रभूच आमच्या सोबत नाही तर आमच्या जीवनाला सुरक्षा कुठे आहे? म्हणून मी ओरडून ओरडून सांगतो की नाही, तुमच्या जीवनामध्ये नोकरी, लेकरं, लग्न, घर, प्रपंच, पैसा, नातेवाईक, मित्रगण, श्वास, याच्यापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट कोण असेल तर फक्त देवच आहे. फक्त देव महत्वाचा. अहो, श्वास पण तुमचा नाही हो, श्वास पण तुमचा नाही. तर प्रभूनं ठरवलं आज तुमचा श्वासच काढून घ्यायचा. मग डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. डॉक्टर जो श्वास देतात त्याला 5,000 रुपये पर डे आहे. किती हो? मशीन लावल्यावर किती घेतो डॉक्टर? किती आहे का कोण? नर्स किती घेते नर्स? 5,000 रुपये दिवसाला. कृत्रिम श्वास काढला की बंद. म्हणजे देव तुम्हाला श्वास फुकट देतो बरं का. किती छान व्यवस्थित श्वास घेताय. हा श्वास पण तुमचा नाही, हा माझ्या प्रभूनं दिलेली तुम्हाला देणगी आहे. मग का
तुम्हाला जिवंत ठेवलं? का प्रभूनं तुम्हाला सुरक्षित ठेवलं? पक्षघाती आहे. कुठंतरी लोक रडत आहेत, कुणाची तरी आशा संपलेली आहे. कोणतरी व्यक्ती वाट पाहतो की माझा पक्षघात निघून जावा. माझ्या जीवनातल्या समस्या, माझ्या जीवनातलं कष्ट, माझ्या जीवनातलं दुःख, माझ्या जीवनातलं आजारपण, व्याधी विकार हे कोणतरी आणणार कोण? मग त्यांना आमच्याकडे आम्ही इतके हो, प्रॉब्लेम काय माहिती का आमचा? सेल लागला तर दौंडी पिटवतो. स्त्रिया अहो बघा 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 बघा, एका साडीवर 3 साड्या फ्री आहेत. साड्या फाटक्या असतात पण उगी दौंडी पिटवायची. मग ते गेल्यावर म्हणतात तिने फसवलं, मी जातच नव्हते, उगं तिचं ऐकलं आणि सगळं डिफेक्टिव्ह. अहो डिफेक्टिव्ह मालाची एवढी दौंडी पिटवता? माझा येशू डिफेक्टिव्ह नाही, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी ब्रँडेड आहेत. सगळ्या ब्रँडेड गोष्टी याच्याकडे आल्यावर मी तर म्हणतो साऱ्या जगाला सांगितलं पाहिजे येशूच उद्धार देतो, येशू सुटका देतो. या 4 लोकांनी त्या येशूकडे त्या मनुष्याला आणलं. आज रात्री हा मोठा प्रश्न तुमच्या समोर मी मांडत आहे. चमत्कार घडला तुमच्या जीवनात, साक्ष घडली तुमच्या जीवनात. तुमच्या साक्षीनं तुम्ही त्या पक्षघाती माणसासारखं कुणाला तरी आणलं का? 4 लोक आणणार आहेत. तुम्ही कसल्या प्रकारचे लोक आहात? तुम्ही प्रभूकडे आला, परंतु तुम्ही पक्षघाती माणसाला आणलं नाही. देवाचं राज्य वाढावं, मुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर येण्याचं कारण काय माहिती का? अतिशय सोप्या भाषेत येशूनं त्याचं कारण सांगितलं. त्याचं उत्तर बाहेर जा, एकदम तुझं नाही ऐकायचं, इथं ऐकायचं. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड्या म्हणजे मी तुम्हाला. म्हणजे येशू कशाला आला? मग कष्टी. आता झालं काय माहिती का? एक गोष्ट मला चांगली आठवते. एक म्हातारी डोक्यावरती मुळी घेऊन निघाली होती, कणत कणत, आणि रस्त्यानं ओरडत ओरडत चाललेली होती. एवढं कष्ट आहे, एवढं कष्ट आहे, मला कोणी सुद्धा मदत करत नाही आणि हे ओझं घेऊन मला जायचं. एक बैलगाडीवाला आला, त्यांनी म्हातारीला पाहिलं आणि म्हातारीला पाहिलं, म्हटलं आजी या गाडीत बसा. म्हातारी बसली बैलगाडीमध्ये. चालताना कणत होती म्हणून त्याला दया आली आणि त्यांनी काय केलं, म्हातारीला गाडीमध्ये बसवलं. म्हातारी बसली गाडीमध्ये आणि गाडी निघाली पुढं. पण म्हातारीच्या कन्याचा आवाज काही बंद व्हायला तयार नाही. तो म्हटलं म्हातारीचं कन्न बंद व्हावं म्हणून मीला गाडीत बसवलं, ही का कणती म्हणून मागं वळून बघितलं तर म्हातारी गाडीत बसली पण डोक्यावरचं ओझं खाली टाकलं नाही, मुळी तशीच डोक्यावर. मग त्याने म्हटलं आजी अहो मी तुम्हाला गाडीत बसवलं, मग मुळी का नाही टाकली बैलगाडीमध्ये? एवढी जागा आहे तिथं ठेवायची. बाबा माझं ओझं तुला, अजून माझ्या मुळीचं ओझं कशाला तुला? माझं ओझं तुला आहेच. अरे पण तुझं पण ओझं, मुळीचं पण ओझं तो बैलच वाहतोय ना. आमचं पण त्या म्हातारी सारखंच आहे. येतो येशूकडं पण डोक्यावरती बोचकं तसंच ठेवतो. कष्टी व भाराक्रांत जो तुम्ही सर्वच कडे ओझं येशूकडे टाका, तो तुम्हाला हलकं करणार आहे, तो तुम्हाला मोकळं करणार आहे. कोणाला तरी घेऊन या. चॅलेंज आहे हे, एक आव्हान आहे. प्रभूकडे आल्यावर प्रभू कसं काम करतो हे एक आव्हान आहे. कसं काम करतो? मी बऱ्याच मीटिंगमध्ये ती साक्ष सांगतो. एका मीटिंगला आम्ही गेलो, जो मला वाटतं त्या मीटिंगला 17-18 वर्ष झाली असतील. एका गावामध्ये मीटिंगला बोलवलं, ती पालकाने म्हटलं या मीटिंगला. मग पहिल्या दिवसाची सभा झाली, 2 दिवस सभा खूप छान झाला, ऑर्डिनेशन झाले, सभा झाल्या. मग तिथल्या एका पाळकानं ज्याने मीटिंग भरतो म्हटलं पाळक साहेब चला अजून एका शेतामध्ये. आज दुपारी जसं फिरलो तसं ते म्हटले चला अजून एका घरात प्रार्थनेला जायचंय आणि तिथं प्रार्थना ठेवली, शेतामध्ये जाऊन प्रार्थना करायची आणि तिथंच जेवण आहे. जेवलो आणि मग निघालो. जाता जाता ते पाळक सांगायला लागले, म्हटले आपल्याला जिथं प्रार्थनेला जायचंय ना त्या ठिकाणामध्ये एक दारुड्या आहे आणि त्या दारुड्यासाठी आतापर्यंत 105 पाळकांनी प्रार्थना केली, दारू नाही सुटली. म्हणजे 106वे तुम्ही.
आता मला इतकं टेन्शन आलं. 105 जण जाऊन त्याला सांगून आले, त्यांनी बाबांनी बाटली सोडली नाही. आता हे काय, आणि ते पाळत ते सांगून जोर जोरात हसायला लागले. म्हणजे ते सांगतात 105 अपयशी नंतर तुमचं नाव तिथं जाणार आहे, तुमचा फोटो लागणार आहे. ते लोरेनी पण प्रार्थना आहे. तो दारुड्या म्हणेल कोणाला पण पाठवा, मैं नाही छोडूंगा. आणि मला टेन्शन आलं. म्हटलं अरे बापरे, हे घेऊन चाललेत. आणि त्या दारुड्या 40 वर्ष तो दारू पित होता. 40 वर्ष हो, असला अट्टल दारुड्या. मला तिथं जाऊन प्रार्थना घ्यायची तर माझ्या अंगावर शहार यायला लागलेत. म्हटलं कसला आहे काय. आणि गेलो तिथं बसलो आणि वचन काढलं. माझी नजर वचनाकडे नव्हती, माझी नजर तो दारुड्या कुठे आहे ते शोधत होते. आणि दारुड्या तिथं बसून लागला की शिव्या द्यायला लागला, लोळायला लागला, शिव्या द्यायला लागला. मी पटपट पटपट, आत्ता असं वचन, एवढं रंगत वचन सांगितलं नाही. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये वचन उरकलं आणि निघून आलो. प्रार्थना केली त्याच्या डोक्यावर आठवून. प्रार्थना करत असताना तो घुमत होता. तो म्हणला कर प्रार्थना, मी सोडली तर याद राख, आता तुझा नंबर, कर प्रार्थना. म्हटलं देवा, मिनिस्ट्रीमध्ये इतका कठीण माणूस कशाला दिला जो 40 वर्ष दारू पिऊन पिऊन मला हैराण करत आहे, मला परेशान करत आहे. पण त्याच्या घरात त्या पाळकाने, मी हे तुम्हाला सांगतो की कोणीतरी असा एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसाठी प्रभू तुम्हाला घेऊन जात असतो. जसं पक्षघाती माणसाला कोणीतरी बाजेवरती आणलं, मला तिथं घेऊन गेले. कान देऊ नाही का, कोण व्यक्ती कोणाला बदलत नसतं, पण जर देवानं ठरवलं तर त्या व्यक्तीचं परिवर्तन कोणीच अडवू शकत नसतं, कोणीच नाही अडवत. ही पावर येशूकडे आहे. आणि मग मी प्रार्थना केली. म्हटलं प्रभू, या व्यक्तीला व्यसनातनं बाहेर काढ. आणि ती प्रार्थना केली, निघून आलो. आणि पहिल्यांदा कित्येक महिने तर मला झोप येत नव्हती. सारखा तो दारुड्या आठवायचा, जो 40 वर्ष दारू पिले, शेतामध्ये गोंधळ घातला, शिवीगाळ केली. विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरत नव्हतो. 6 महिन्यानं त्या दारुड्याचा पुन्हा आला. पाळक साहेब, मला ओळखलं का? मी म्हटलं नाही. फोनवर कसं ओळखणार ना? मी म्हटलं नाही. अहो, शेतात दारू पिलेल्या 40 वर्षाचा दारुड्या मी आहे. 6 महिने झालं तुम्ही गेला. 8 दिवस मी दारू पिलो, पण त्याच्यानंतर दारूकडे जाण्याची माझी हिंमत झाली नाही. 6 महिने झाले मी दारू सोडलेली. घेऊन या पक्षघातीला येशूकडं, जिथं आशा नाही तिथं प्रभू आशा निर्माण करेल. कुठं आहात तुम्ही? गिवअप करू नका, सोडून देऊ नका प्रयत्न. त्या पक्षघाती माणसाला येशूकडे कोणीतरी आणलं. मी तर म्हणतो तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे. हो, चॅलेंजिंग काय माहिती का? अशा व्यक्तीला प्रभूकडे आणायचं. माझ्या सेवेमध्ये एक सिस्टर स्टाफ नर्स होत्या त्या. मग त्यांच्या घरी वचन सांगता सांगता मी गेलो, पोचलो. मग त्यांचा नवरा माझ्यासमोर बसला होता. एकदम काटकोळा माणूस, जास्त काही. त्यांनी सांगितलं की बघा, हे सगळे माझे दात आहेत, सगळे डुप्लिकेट आहेत. म्हटलं का? नवऱ्याने माझ्या एवढं मारलं की सगळे दात पडलेलेत. म्हटली दारू पितो तो आणि खूप मारतो. आणि हसायला लागला मला बघून. त्याला असं वाटलं की मी लय मोठा पराक्रम केला, माझ्या बायकोचे दात पाडले. दारुड्या नाही का तो? दारुड्याच्या अंगात कुठनं भूत संचारतो कोणाच ठाऊक, लय ताकद येते त्यावेळेस. आणि मग त्यांचं हे दात मी पाडलेले आहेत. आणि तो कौतुक सांगायला. म्हटलं पाळक साहेब, मी सकाळी 7ला उठतो आणि मी कुठं बाटलीतली दारू पित नाही. म्हटलं मग? मी धंद्यावरती जातो आणि उकळलेला माल पितो. अरे बापरे, त्याला असं उकळलं पाहिजे ते मी पितो. आता चॅलेंज काय? या व्यक्तीची दारू सुटली पाहिजे. मी आता एखाद्या चांगल्या व्यक्तीला प्रभू सांगितला तर काय मोठा पराक्रम होणार आहे, काय बदल होणार आहे, काय चमत्कार घडणार आहे, काय साक्ष घडणार आहे. मी त्याच्याशी त्या व्यक्तीला असं तुम्ही प्रेज द लॉर्ड जर केला ना, प्रेज द लॉर्ड केल्यावर त्याचा हात तुम्हाला लागला ना, तर तुमच्या हाताला सुद्धा दारूचा वास येत होता. म्हणजे त्याच्या अंगातनं दारू नव्हती, घाम नव्हता, तर दारू बाहेर पडत होती. एवढी दारू, एवढी दारू.
आणि घरामधलं वातावरण सगळं घाण, भीतीदायक वातावरण. आणि मी त्या घरामध्ये गेलो, त्याला वचन सांगितलं. तर रविवारी त्याला चर्चला यायला सांगितलं. चर्चला पण पिऊन येत होता, त्याचं काही परिवर्तन होत नव्हतं. पण मी त्याच्यावरती वेळ खर्च करत होतो, त्याच्या घरामध्ये जात होतो, तासन तास बोलत होतो, उपवास करत होतो, प्रार्थना करत होतो. प्रभू याला बदल. अहो, पक्षघाती माणसाला कोणीतरी आणलं पाहिजे ना, खांद्यावरती घेतलं पाहिजे ना. त्या माणसाचं ओझं, पक्षघाती माणूस बघा तुम्ही, पॅरालिसिस झालेला माणूस सगळं ओझं टाकून देतो, सगळं ओझं घ्यावं लागतं. नॉर्मल माणसाला तुम्ही उचलू शकता, पक्षघाती माणसाला, पॅरालिसिस झालेल्या माणसाला कोणी उचलू शकत नाही, सगळं ओझं टाकतो. आज रात्री एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, प्रभूला या जगामध्ये ओझं घेणाऱ्या लोकांची गरज आहे. सगळं ओझं आपल्यावरती घ्या. मी त्या दारुड्याचं ओझं घेतलं. मला अजून आठवतं काय त्याच्यासाठी मी रडायचो, काय प्रभूजवळ रदबदली करायचो. प्रभू याला तू बदल. तुम्हाला सांगू का, इतका कट्टर दारू पिणारा व्यक्ती, एक दिवशी त्याने मला घरी बोलवलं, मी त्याच्या घरी गेलो आणि पहिल्यांदा तो म्हटला, मला आता असं वाटतंय मी दारू सोडायला पाहिजे, माझी इच्छा नाही ती पिण्याची, मी निर्णय घेणार आहे, तुम्ही माझी मदत करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी म्हटलं काळजी करू नकोस, आता परत तिकडे तू जायचं नाही, तू पक्का निर्णय घे. बरं, दारूचा अंमल त्याच्यावर इतका झालेला होता की जेव्हा त्याने दारू सोडली, मग त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टर पहिल्यांदा म्हटले, या व्यक्तीला तुम्हाला दारू द्यावी लागेल, जर याला तुम्ही दारू दिली नाही तर हा मरून जाईल, एवढं त्याच्या शरीराला दारूची सवय. डॉक्टर म्हटला, हो जिथे ऍडमिट केली ते डॉक्टर म्हटले. आणि मग मलाही टेन्शन आलं. आणि त्यांची पत्नी पण होती, त्याची पत्नी स्टाफ नर्स होती, आणि ती म्हटली, पाळक साहेब याला दारू द्यावीच लागेल. तिच्या नवऱ्यासमोर सांगायला लागली. मी त्याला म्हटलं, बाबा तू मेला तर पाळकानं मारला म्हणून, आता काय झालं की लगेच पाळकानीच मारलं म्हणून बोंबन करणार नाही का. मी म्हटलं, बघ बाबा, आता तू जर माझी तरीच आहे, दारू पिऊ नये, आता मी कसं सांगणार आहे बाबा, तू मरायचं नाही तर तू दारू पी. मी त्याला म्हटलं, डॉक्टरचं डिस्कशन तू ऐकलंस, काय करायचं. तो काय म्हटला माहिती का, एवढं वर्ष दारू पिलो आणि तेव्हा पण मरणार आहे, दारू पिऊन पिऊन नरकात जाण्यापेक्षा न पिता मरण आलं तर मी स्वर्ग पत्करेल, पण मी दारू पिणार नाही, मी दारू नाही पिणार. मला इतका आनंद झाला, मला इतका आनंद झाला. म्हटलं, ब्रदर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो, डॉक्टर जरी म्हटले ना तुमच्या शरीरात दारूचा अंमल झालेला आहे, सगळ्या शरीरावरती दारू राज्य करत आहे, परंतु आता मी ओझानं तुमच्यासाठी प्रार्थना करेल, तुम्हाला प्रभू मारणार नाही. त्या भावानं इतकी मेहनत घेतली, इकडं मी उपास प्रार्थनेचा जोर लावला. मला तुम्हाला सांगू द्या, आनंदाची बातमी, पक्षघाती मनुष्य चालू लागला तसा हा मनुष्य देवाच्या भयामध्ये चालू लागला. ही आशा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. माझा प्रभू खूप चांगला आहे. माझ्या प्रभूकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक परिवाराचे अश्रू पुसण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तुम्ही किती कठीण प्रश्नामध्ये असाल, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज रात्री तुम्हाला कोणीतरी घेऊन आला असेल, नीट ऐका, येताना तुम्ही त्या पक्षघाती माणसासारखे आले असाल. तुमच्याकडे अडचणी, तुमच्याकडे प्रश्न आहेत, तुमच्याकडे आजारपण आहे, तुमच्याकडे व्याधी विकार आहेत, परंतु जर तुम्हाला कोणीतरी घेऊन आला असेल तर निश्चित प्रभू तुम्हाला पॅरालिसिस होऊनच बाहेर पाठवणार नाही, देव तुम्हाला सुटका देऊन बाहेर पाठवणार आहे. येशूकडे ती ताकद आहे, येशूकडे ती ताकद आहे. म्हणून पहिल्या वर्गवारीमध्ये जो पक्षघाती माणूस आहे, याला कोणीतरी त्याच्याकडे आणलेलं होतं, कोणीतरी त्याच्याकडे आणलेलं होतं. आता पक्षघाती मनुष्य जर तुम्ही असेल तर तुमचा भाग फार महत्वाचा आहे, तुमचा भाग फार महत्वाचा आहे. हा पक्षघाती माणूस येत असताना आशेच्या नजरेनं त्या लोकांकडे पाहत होता, आशेच्या नजरेनं, आणि त्याचा पक्षघात अनेक वर्ष त्याच्याकडे होता. तुमच्याकडे पण समस्या अनेक वर्ष असते, अनेक वर्ष तुमच्याकडे असेल. कित्येक वर्ष तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला नसेल आणि तुम्ही डेड एंडला, म्हणजे याच्या पलीकडे काही घडणार नाही अशा मानसिक स्थितीमध्ये तुम्ही असाल. काहीच घडणार नाही, काहीच घडू शकत नाही.
अशा स्वतःच्या लाईफमध्ये मी असे लोक पाहिलेत. आशा संपलेली होती. एक व्यक्ती मला चांगली आठवते की ती बहीण ती मला सांगायला लागली, बाळक साहेब सगळ्या परीक्षा देऊन झालेल्या आहेत, वय माझं 42 वर्ष झालेलं आहे, आता गव्हर्नमेंट जॉब लागणं फार कठीण आहे. परीक्षा दिल्या, सगळं केलंय, पण तरी असं मला वाटतं की तुम्ही प्रार्थना केली तर देव मला 42 वर्षानंतर कुठला देव नोकरी दिलो? संपली की अशा. गव्हर्नमेंटनी नियम दिलाय, सांगितलंय याच्यानंतर 35 वर्षानंतर नोकरी नाही लागणार. पण तिने त्या आशेच्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं. म्हटली अजून विश्वास वाटतो की तुम्ही. मी म्हटलं तू जर आता मला तिथं नुसतीच प्रार्थना करायची, मला दुसरं काय करायचंय? ती म्हणती प्रार्थना कर. मी प्रार्थना कर आणि प्रार्थना केली, पण जाताना माझ्या मनामध्ये पुष्कळ शंका कुशंका होत्या. प्रभू त्या बाईचा विश्वास आहे, त्या बहिणीचा विश्वास आहे, तिला गव्हर्नमेंट जॉब लागावा आणि ती प्रार्थना तू ऐकणार. डेड एंडला काहीच घडू शकत नाही तिथं. परंतु एकदा तिची बहीण आहे, तिचा मला कॉल आला आणि तिने सांगितलं, फळक साहेब माझं सिलेक्शन झालं, मी ड्युटी जॉईन केली. म्हटलं कुठं? म्हटली गव्हर्नमेंटमध्ये. म्हटलं कसं पॉसिबल आहे, तू 42 वर्षाची आहे. ती म्हटली अहो जेव्हा मी एक परीक्षा दिली होती त्यावेळेस 35 वर्षाला एक दिवस कमी होता आणि त्या दिवशी मी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत मी पास झाली होती, पण गव्हर्नमेंटने अजून ते डिक्लेअर केलं नव्हतं. आता माझं वय 42 आहे, पण त्या बेसवरती माझं सिलेक्शन झालं. प्रभूला सर्व काही शक्य आहे. हो, काय विश्वास वाढला माझा, काय विश्वास वाढला. म्हटलं किती भारी देव मला सापडलाय. याच्याकडं हताश, निराश, कष्टी, खिन्न, आशा नसलेले लोक या देवाकडे येतात आणि तो देव त्यांच्यामध्ये आशेची निर्मिती करतो. आज रात्री एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला कुणीतरी आणलंय, परंतु तुम्ही आला हा मोठा चमत्कार आहे. आला हा चमत्कार आहे बरं का. जे तुम्हाला अनुभवायचं तो चमत्कार देवाला सहजपणे करता येतो. येणं हा मोठा चमत्कार आहे. हो, येताना पुष्कळ लोक नाही का बऱ्याच वेळा ठरवतो यायचं पण येता येत नाही. कारण बरेच लोक नाही आम्ही येण्याचं मीटिंगला ठरवलं होतो, पण काय झालं, अमकं झालं, ते अमकं तमकन डमकन त्याच्यात तुमचं डोमकं वाजलं, हे अमकं झालं तमकं झालं. पण आज रात्री तुम्ही इथं आला हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सगळ्यात मोठा चमत्कार का तर प्रभूला वाटतं पहिले तुम्ही यावं तर खरं ना. देव घरी येऊन तर तुमच्याकडे नाही पार्सल सोडणार नाही. तो काय पोस्टमन आहे मनी ऑर्डर आली घेऊन जा. इथं आणावं लागतं. 4 लोकांनी त्यांना आणलं, तुम्हाला कोणीतरी आणलं. कोणी आणलं? पाळक साहेबांनी इथं सगळ्याला आणलं. पैसे खर्च करावे लागलेत, याचं भाडं द्यावं लागलं, है की नाही. ज्या घरामध्ये येशूनं प्रार्थना करायला लागला होता त्या घरामध्ये सगळ्याला जमा केलं. पक्षघाती माणसाला आणलं आणि त्यांनी छतावरती नेलं. कौलं काढून टाकले. आता घर मालक ज्यांनी प्रार्थना ठेवली तो किती बोंबलत असेल. हे येशूला बोलवून सारी कौलं काढून ठेवली या लोकांनी. माझं तर प्रार्थनेकडे लक्षच नसतं. मी सारखं येशूकडे रागाने बघितलं असतं. कौलं याच्यामुळं कौलं निघाली, याच्यामुळं कौलं निघाली, याच्यामुळं कौलं निघाली. पण तो माणूस जेव्हा घरात प्रार्थना चालली आणि कौलं निघत होती आणि पक्षघाती माणूस सोडला, जोपर्यंत पक्षघाती माणसाला तो बघत होता तोपर्यंत कौलाचं दुःख होतं. पण पक्षघाती माणूस उठून चालू लागला, कौलाचं दुःख गेलं. तो म्हटला माझ्या घरात कुणाला तरी आरोग्य मिळालं. अरे माझ्या घराची कौलं गेली तरी चालेल, पण माझं घर ओळखणार आहे. बघा आता मी त्या व्यक्तीचा विचार करतो. तो माणूस काय म्हणत असेल, कौलं गेली, कौलं. त्याची बायको त्याला म्हणत असेल, हो बघा ना आपली कौलं गेली. अगं जाऊ दे ग, कौलं दुसरी टाकू. आता गावात चर्चा होईल. ज्या घराची कौलं निघाली त्या घरात चमत्कार येशूनं केला. ज्या घराची कौलं निघाली त्या घरात येशूनं चमत्कार केला. अहो असं जीवन जगायचं असतं. कौलं गेल्याचं दुःख नाही, चमत्कार घडल्याचा आनंद आहे. चमत्कार घडल्याचा आनंद होऊया. तुम्हाला यावं लागेल आणि म्हणून इथं आला हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सगळ्यात मोठा मिरेकल हा आहे. इथं तुम्ही आला. आता बाकीचं काम देव करणार आहे ना.
आता बघा, पक्षघाती माणसाला तुम्ही बघा, ज्याला चालता येत नाही ना त्याचं येवळणं खूप असतं बघा. पॅरालिसिसच्या माणसाला तुम्ही जरा नोट तेच द्याल, मग नेणारा माणसाला वाटतं टाकून द्यावं, जाऊ दे बरं. आता विचार करा, तुम्ही येताना पण इवळतच आला असाल ना, स्वयंपाकच झाला नाही, असंच झालं नाही, 4लाच का प्रार्थना ठेवली, 7ला का नाही ठेवली, 8ला ठेवायला पाहिजे होती. आता जेवण जाऊन कधी स्वयंपाक, इवळत आला तुम्ही आया करत. म्हणजे 100% सगळे तसेच आहेत. इवळीत आम्ही माहीर. लोक मिस्रातनं बाहेर पडले, कणानात जाताना इवळत होते, कांदा नाही, भेंडी नाही, अद्रक नाही, कोथिंबीर नाही, तिथं ते बोंबलेच ना. ही आमची सवय, मिस्रातनं निघाल्यापासून सवय, इवळत. पण आला ना तुम्ही, आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जरी इवळत पक्षघाती माणसासारखे आले तर जाताना इवळत जाणार नाही, आनंदानं उड्या मारत जाणार आहात. आनंदानं उड्या मारत जाणार आहात. आनंदानं उड्या मारत जाणार. काय तुमचा आनंद असणार आहे? अरे येताना रडत होतो, येताना इवळत होतो, आता वेदना नाही, आता त्रास नाही, आता बाजेवरती पडणार नाही, आता लोकांना जाऊन सांगणार माझ्या प्रभूनं मला आरोग्य दिलेलं आहे, माझ्या प्रभूनं मला सुटका दिली. किती अद्भुत साक्ष आहे. म्हणून येणं हा चमत्कार आहे बरं का, येणं हा चमत्कार आहे. आज जे आले नाहीत ते मुकले, त्यांचा चान्स हुकला, त्यांच्या जीवनातला मिरॅकल हुकला. पण जे आज आले आणि आशा घेऊन बसले, नाही माझा प्रभू मला बरं करणार आहे, त्यांच्यासाठीचा आजचा हा स्पेशल दिवस आहे, खास दिवस आहे बरं का. आजचा दिवस खास दिवस. हा जो मनुष्य आहे, या माणसाला का आणलं? त्यांना त्याची अवस्था पाहवत नव्हती, अवस्था पाहवत नव्हती. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता तेव्हा काही लोकांना तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं हृदय तयार करणं गरजेचं. मी पाळसाहेबांची साक्ष आहे, सांगू का तुमची? माहिती ना मंडळीला, माहिती. मग त्यांच्याबरोबर डिस्कशन करतो. सकाळी आमचं बोलणं चालल्यावर मला माहित नव्हतं, ते म्हटले की इथं छातीजवळ थोडीशी गाठ झाल्याची त्यांना चावू लागली. मग त्यांना असं वाटलं मोबाईल ठेवून ठेवून गाठ झाली असं. मग तसंच दुर्लक्ष केलं. पण नंतर ज्या झाल्यावर एका डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हटले नाही, तुम्हाला चांगल्या डॉक्टरला दाखवलं. चांगल्या डॉक्टरला दाखवल्यावर तर डॉक्टर काय नुसतं मशीनमध्ये घालायचं आणि मग तुम्हाला हे, तुम्हाला ते, डॉक्टरचं काम असते. मग डॉक्टरने म्हटलं की नाही, तुम्हाला ज्या अर्थी आतमध्ये त्याच्या रेषा, त्या कॅन्सरच्या रेषा असतात इकडे तिकडे. मग ते म्हटले मला माहित नाही कॅन्सरची एवढी डिटेल, कारण मी त्या रोगामध्ये अडकत नाही. मी रोगमुक्त करणाऱ्या देवाची घोषणा जास्त करतो 100%. डॉक्टर म्हटले की नाही, तुम्हाला तर कॅन्सर आहे आणि तुम्हाला आता कॅन्सर आहे म्हटल्यावर त्यांच्या मनामध्ये एक निराशा आली की आता कॅन्सर आहे. मग त्यांनी मला हे पण सांगितलं, मी वाढदिवस पण केला नाही. म्हटलं नाही, सैतान येऊन कानात बोलायला लागला, कॅन्सर झालं की मरणार नाही, सैतानाचं काम असते. तुम्हाला अहो तुमचं डोकं दुखू द्या, लगेच तुम्हाला सांगतात नाही आता बीपीचा अटॅक येऊन खलास होणार. येतच नाही आले तर किती पण प्रार्थना करा, किती पण विश्वास धरा, तुमचं डोकं दुखलं, छातीत दुखलं रे दुखलं की तुम्ही आता अटॅक येणार आणि मरणार. सैतानाचं कामच तुम्हाला डिस्टर्ब करणे. मी का सांगतो तुम्हाला, त्या व्यक्तीचा कळवळा कशी चमत्कार करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग डॉक्टरने सांगितलं त्यांना कॅन्सर आहे. ते म्हटले नाही, त्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त कॅन्सरच्या लोकांसाठी मी प्रार्थना केली आणि सगळे बरे झाले. त्यांनी सांगत होते. का बरं मग प्रभूने त्यांना कॅन्सर, डॉक्टरने डिक्लेअर केलं तुम्हाला कॅन्सर आहे. ते पॅशन, तो कळवळा. प्रभूला त्यांना कॅन्सर द्यायचा नव्हता, पण कॅन्सरच्या वेदना काय असतात त्यांना दाखवायच्या होत्या. का तर त्या कॅन्सरच्या लोकांसाठी ते स्वतःचा त्रास पाहतील आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करेल. देव त्यांना बरं करणार होता, यांच्यातला कॅन्सर तर ते प्रार्थना करता करताच गायब झालेला होता. का? प्रभू
कधी कधी तुम्हाला तसं करतो, म्हणण्यासाठी नाही करत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आमच्या देवानं या पृथ्वी तलावर आम्हाला मरण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी पाठवलेले बरं का. कशासाठी पाठवलं? कशासाठी? जोरात बोला, बहिणीने बोला. कशासाठी मग का डायलॉग मारता? मी पेटवून घेते, मी विष पेते, मी DDT पिते, मी मच्छर मरत नाही. तुम्ही काय मरता? तुमच्या तोंडात तर जास्त बाटल्या होतल्या पाहिजे. एका बाटलीने मच्छर मरत नाही, तो तगडा व्हायला लागला. पण का म्हणतो मी मरते मी मरते मी मरते? तुम्हाला मरणाची किंमत कळली नाही. आणि लक्षात घ्या, मी मरते मरते म्हणताना मरायला लागल्यावर दिनाकारण पासून तर तेलोरेपर्यंत सगळ्याला फोन येतात. याच्या दिनाकरणवर विश्वास नाही, तेलोरेवर मला तेलोरेला फोन केलं, आता दिनाकरणला लावा, आता दिनाकरणला लावा, तेलोरे लावा, नाही तर कानडीला लावा, तर रानडीला लावा. तुम्ही त्या परिस्थितीमध्ये वाचणार नाही का? तुम्हाला मरणाची आणि जीवनाची किंमत कळाली नाही. म्हणून जगताना हा विश्वास ठेवून जगायचं, प्रभूनं मला जगण्यासाठी पृथ्वी तलावर ठेवलं, जगण्यासाठी. प्रभूनं फालतू डायलॉग मारू नका बरं का. मी बऱ्याच बहिणींचा नाही, मी मरते बरं का. आणि ते मी मेल्याशिवाय तुम्हाला माझी किंमत कळणार नाही. काय किंमत? तू मेली की दुसरं लग्न करून मोकळा झाला तो, मग तू कबरे जाऊन पड. मी ते कधी कधी ते व्हिडिओ बघून मी हसत बसतो. नवरा कबरेजवळ बसलाय, फुलं टाकली आणि कबरेला वारं घालायला लागला. ती दुसरी येते. किती प्रेम हो तुमच्या बायकोवर. मेली तरी तिला वारं घालता नाही हो. बायको मरताना म्हटली, माझी कबर सुकल्यावर लग्न कर, ती लवकर सुकाव म्हणून त्याला वारं घालता. हे आहे तुमचं मरण. मी मरते मी मरते मी जगते मी आमकं करते. तो म्हणतो बरं झाली, पिढा गेली, दुसरी तरी येईल. का मरता मरता मरता? मरण्यासाठी नव्हे, प्रभूनं तुम्हाला जीवन देण्यासाठी पुत्र पाठवलेला आहे. म्हणून मिळालेल्या जीवनाची किंमत करा. त्या व्यक्तीला, पक्षघाती माणसाला जीवन काय तरी समजलं हो. ज्या अवस्थेमध्ये, ज्या स्थितीमध्ये तो पडलेला होता, त्याचे अश्रू, त्याचं रडणं, त्याच्या वेदना, त्याचा त्रास, या त्रासातलं तो असा चमत्कार त्यानं नाही मिळवला. असा नाही चमत्कार मिळाला. प्रभूनं त्याच्या डोळ्यामध्ये एक आशा पाहिली होती. प्रभूनं त्याच्या डोळ्यामध्ये एक आशा पाहिली होती. आशाळभूत नजरेनं प्रभूकडे पाहतो, म्हणतो, प्रभू 4 लोक मला घेऊन आले होते. येताना मी माझ्या मनामध्ये आशा धरून आलो. त्रास झाला रे प्रभू, वरून येताना वरून सोडलं मला खाली. एक भीती होती, वरून पडलो तर मी संपणार होतो. पण तुला पाहिल्यावरती आता असं वाटतं मला तू जीवन देणार आहे. वरून येताना माझ्याकडे मरण होतं, पण तुला पाहिल्यावरती जीवन माझ्यामध्ये आलं. आहात कुठं? प्रभूला पाहिल्यानंतर मरणाचा विचार सोडून द्या, जीवन जगण्याचा विचार करा. जीवन जगण्याचा विचार करा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रभूकडे यासाठी आला. चोर येतो चोरी, घात व नाश करण्यासाठी. मी आलो ते तुम्हाला काय देण्यासाठी हो? नुसतं जीवन नाही, विपुल जीवन. विपुल म्हणजे भरपुरीचं जीवन. आता बघा, भरपुरीचं जीवन काय म्हणजे तुमच्या जीवनात सगळ्याची असली पाहिजे. आमेन म्हणाल का? सगळं भरपूर पाहिजे तुमच्याकडं. प्रभू येशूकडे येण्याचं कारण काय? तुम्हाला सगळं भरपूर असावं. सगळं भरपूर असावं. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आज जर तुम्ही प्रभूचं वचन स्वीकारलं तर तुमच्या जीवनातली भरपुरी कधी संपणार नाही बरं का. कधीच नाही संपणार, कधीच संपू शकत नाही, कधीच नाही संपू शकत. म्हणून प्रभूकडे येताना तुम्हाला आशाळभूत नजरेनं आलं पाहिजे. जसं पक्षघाती मनुष्य आला आशेनं बघायचं, नुसतं बसायचं नाही. तुम्ही तर बसला ना, पण तुमच्या मनामध्ये आतमध्ये कुठंतरी अशी गडबड व्हायला पाहिजे बरं का.
आज काहीतरी मला मिळणार बरं का. आज नुसतं येऊन बसला ना, बरेच लोक ते म्हणतात आता कधी डोक्यावर हात ठेवते. आज तुमची आरोग्याची प्रार्थना नाही का. तुमची गडबड काय, घ्या डोकं ठेवा हात, घ्या डोकं ठेवा हात. मी तर बऱ्याच ठिकाणी म्हणतो डोक्यावर हात ठेवत नाही, जाता जाता तुमचे केस उपटून जातो, म्हणजे पुढच्या लक्षात आली डोकं द्यायला डोकं. त्याच्यानं चमत्कार घडत नाही, डोक्याच्या आत चमत्कार असतो. चमत्कार डोक्यावर नसतो. मी हात ठेवला, तुम्ही हात ठेवला. बऱ्याच लोकांची तर मला गंमत वाटते. एका मीटिंगला मी गेलो होतो, पहिली माझी मीटिंग, आणि त्या मीटिंगला गेल्यावरती प्रार्थना सुरू झाली. एक छान मोठं फाटक होतं, आणि एक नुसतं प्रार्थना सुरू झाल्या झाल्या त्या मावशी, जे त्यांनी त्यांचे 2 पाय धरले अंगठे आणि वाकडं झाले, गडगड 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 लोळत गेटच्या बाहेर. मी म्हटलं हा काय प्रकार आहे. मग ते दुसरे एक प्रीचर तिथे, मी म्हटलं ब्रदर हे काय. अहो हे दर शुक्रवारचं आहे. म्हणजे दर शुक्रवारी पहिल्यांदा या सिस्टरची एंट्री असते आणि त्यांचीच एक्झिट असते. दर शुक्रवारी ते भूत येतं. बरं ते नुसतं येत नाही, खेळ करून जातो बाकीच्या लोकांना एंटरटेनमेंट. धरले अंगठे, गुडघ्यात तोंड घातलं आणि चकारी फिरती तशी फिरत फिरत बाहेर गेलं. आता मला प्रश्न पडला, बायबलमध्ये एक वचन लिहिलंय, एक दुरात्मा गेला तर किती दुरात्मे घेऊन येतो. आता एवढे शुक्रवार हे येतंय जातंय येतंय जातंय, एकदा गेलं तर किती घेऊन येतंय. म्हणजे आता दुसऱ्यांदा किती असायला पाहिजे. ते 1 आणि हे 7, किती झाले, किती 8 झाले ना. आता तिसऱ्या शुक्रवारी ते 8च्या 8 काढले. प्रत्येक जण किती घेऊन येणार, 7. तू कसला हिशोब लावता का. एक दुरात्मा 7 जण घेऊन, आता 8 जण 7 घेऊन आले. काय कॅल्क्युलेशन करताय. आणि एवढे आले तरी ती चकारीच फिरती. अहो त्यांनी टनाटना उड्या मारून गायब व्हायला पाहिजे कुठं तरी. पण होतं काय प्रॉब्लेम माहिती का, चमत्कार तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. जेव्हा चमत्कार तुमच्या डोक्यामध्ये असतो ना, तेव्हा तुम्हाला हात ठेवण्याची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली बरे होत असतात. स्वीकारावं लागतं, स्वीकारावं लागतं. सारेला प्रभू बोलला तुझ्या पोटी मी पुत्र देणार आहे. तिने नाही स्वीकारलं, तिने हागारीला देऊन टाकलं. ते माझा गर्भाशय मृत आहे, मी म्हातारी आहे, आता कसं काय गर्भाशय पुन्हा नवीन होणार आहे. तिने नाही स्वीकारलं. चमत्कार तिच्या डोक्यामध्ये नव्हताच. अब्राहमाला देवानं सांगितलं एक गोष्ट कर, चमत्कार तुझ्या डोक्यात येण्यासाठी आकाशातले तारे मोज, तेवढी संतती मी तुला देणार आहे. आता त्यानं मोजता मोजता चमत्कार याच्या डोक्यामध्ये घोळायला लागला. डोक्यात चमत्कार सुरू झाला. कोणता चमत्कार, तो ताऱ्यांना नाव देत बसला की हे माझी मुलं असणार, ही माझी. सारेनं आपला चमत्कार शरीरामध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न केला, अब्राहमानं चमत्कार डोक्यामध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न केला. आज रात्री एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, चमत्कार शरीरात नव्हे, चमत्कार डोक्यामध्ये स्वीकारा. आणि तुमचं डोकं तुम्हाला काय सांगतं माहिती का, तुमचं डोकं त्यांनी म्हटलं पाहिजे मला नोकरी लागली. तुमच्या डोक्याने काय म्हटलं पाहिजे, मला लेकरं होत नाही, आता मला लेकरं. अब्राम त्या तिची बायको सारा म्हणते अहो म्हाताऱ्या माणसाला कसं काय लेकरं होणार, कसं काय लेकरं होणार, कसं काय लेकरं होणार. आणि देव त्याच्याशी बोलला, गर्भाशय मी केलं, माणूस मी निर्माण केला, गर्भाशयाला खुलं मीच करतो. अब्रामाच्या आणि त्याचे बदललेले विचार येशूने पाहिले. आणि शास्त्र सांगतं, येशू म्हटला मुला तुझा विश्वास तुला बरं करत आहे, तुझा विश्वास तुला बरं करत आहे. आज रात्री एक गोष्ट पक्की डोक्यामध्ये ठेवा, तुम्हाला कोणी बरं करणार नाही, तुमचा विश्वास तुम्हाला बरं करणार आहे, तुमचा विश्वास तुम्हाला बरं करणार आहे. तुमच्या शरीरामध्ये चमत्कार फक्त तुमच्या डोक्यातले विचारच करणार आहे. आणि तुमच्या डोक्यातले विचार तुम्हाला बदलायचेत, विचार बदलायला पाहिजेत ना. सैतान त्या व्यक्तीला पराभूत करू शकत नाही जो व्यक्ती विचारानं पक्का आहे. तुम्ही का हरता माहिती का, मला कधी कधी नवल वाटतं. आम्ही म्हणतो आम्ही विश्वासणारे बिलिव्हर्स आहे, आणि विश्वासणारे बिलिव्हर्स अमावस्या आणि पौर्णिमा
आज अमावस्या आहे आणि पौर्णिमा आहे. आणि मला तो फोन करतात काही लोक, पळक साहेब आज बघा अमावस्या आहे ना, आज मला त्रास होणार नाही. तुला भूत कशाला सोडते, तू वाटच बघते अमावस्याची. तुला तुझ्या डोक्यातच पक्क आहे अमावस्या. मग नाही, तुम्ही जरा जास्त पॉवरफुल प्रार्थना करा. मग काय त्या भूताच्या दारात जाऊन नाचू? एवढी पॉवरफुल अरे डोक्यात आहे तुझ्या. दिवसा सूर्याची पाठ आहे की, पण कब्रस्तान जवळ गेल्यावर येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू अमावस्या असली येशू रक्त जय, येशू रक्त जय, येशू रक्त जय. तो गाणं म्हणतो सैतान. तुम्ही म्हणता ना येशू रक्त जय, तो पण ते डोक्यातनं काढा. बरेच लोक नाही येशू रक्त जय म्हणत नाही, तो गंमत करतोय तुमची. अहो त्या सैतानानं डोंगरावरती येशूला वचन काढून दिलं. अख्खं बायबल त्याचं पाठ आहे, अन्य भाषा पण तो बोलतोय. येशू रक्त जय म्हणू शकत नाही. तो तुम्हाला वेड्यात काढायला लागलाय. येशू रक्त जय म्हणत नाही, येशू रक्त जय म्हणत नाही. हे तुमच्या डोक्यात आहे. सैतान काय म्हटलं सांगू का तुम्हाला? ज्या माणसामध्ये 6000 भूत होती, तो माणूस येशूकडे येऊन काय म्हणतो, हे परात्पर देवाच्या पुत्रा आम्हाला त्रास का देतोस? ऑलरेडी सैतानाला आमचा त्रास आहे, तो कसा मला त्रास देणार आहे? उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटलं देवानं सगळे दिवस आशीर्वादित करून ठेवले. अमावस्या आणि पौर्णिमा भूतांसाठी नाही. कशासाठी माहिती का? भरती ओटीसाठी. कशासाठी? समुद्राला भरती ओटी येण्यासाठी अमावस्या पौर्णिमा आहे. ते काय भूताला नाचण्यासाठी नाही. आणि काही लोक नाही 12 वाजले भूत आता फिरतात. काय वॉचमॅन आहे? 12 वाजताच तो फिरणार आहे आणि पहाट झालं की निघून जात. यांना ना काट्या काट्याने बुडवलं पाहिजे या विश्वासणार. 12 वाजले भूत फिरतं, पहाटे निघून जातं. आणि त्यात आमचे विश्वासणार आहे. निघ, कुठून आला सांग, कुठून आला? आधार कार्ड काढून दे त्याला. कुठून आला, राहत कुठं, घर नंबर सांग, पत्ता सांग, घरात किती किती लोक आहे म्हणतात ना, किती जण आहे सांग, किती जण आहे सांग. मशीन घेऊन जावं, त्याचा स्कॅन करा, त्याच्या डोळ्याचा फोटो काढा, हाताचा फोटो काढा आणि ते लिहून ठेवा तिथं. अहो याच्यानं चमत्कार घडणार नाही. चमत्कार तुमच्या डोक्यातनं तुमच्या मुखात येईल तेव्हा चमत्कार घडणार आहे. चमत्कार घडणार आहे. सैतानाला कधी एवढं मोठं करू नका की तो तुमच्यावरती राज्य करेल. येशूला मोठं करा, तो तुमच्यावरती राज्य करेल. आणि येशूचं राज्य जिथं आहे तिथं सुटका आहे. जिथं येशूचं राज्य आहे तिथं सुटका आहे. येशूचं राज्य आहे तिथं बंधनं तुटली जातात. म्हणून पक्षघाती माणूस विचारानं प्रभूकडे पाहत होता, मला तो सुटका देणार आहे. देवाचे प्रिय लोक, आज रात्री विचारांमध्ये बदल करा. विचारांमध्ये बरं का, तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. काय विचार आहे? सारा जोपर्यंत म्हणत नाही मी प्रेग्नंट होणार आहे तोपर्यंत ती प्रेग्नंट झाली नाही. तिचा नवरा तिच्या कानात मध्ये, अगं म्हण ना मी प्रेग्नंट आहे, म्हण प्रेग्नंट आहे मी. ती म्हणली असेल काहीतरीच काय बोलता हो या वयात. हे देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. ते असं बोलतात जे लोक बोलू शकत नाही. हा तुमचा विश्वास आहे. लोक बोलतात ते तुम्हाला नाही बोलायचं. तुम्हाला काय बोलायचं माहिती का? जे घडू शकत नाही ते बोलायचं. काय बोलायचं? घडू शकत नाही ते. नवरा दारू पितो, तो दारू सोडू शकत नाही, हे खरं आहे. तुम्ही म्हणायचं तो सोडणार आहे. म्हणा बरं, कुणाचं पितो त्यांनी म्हणा तर. तुम्हाला काय गॅरंटी? मला वाटतं तुम्ही बाटल्या भरता घरी जाऊन, पी बाबा म्हणून मर. तुम्हाला बोलावं लागतं ते. तुम्ही तसं मिरॅकल्स काय तसं इथं तुम्हाला जगातला किती पण भारी पाळक येऊ द्या, आमच्याकडे काय माहिती का, नाही ते लय पॉवरफुल आहेत. काय पॉवरफुल आहे? आणि बरेच लोक सांगतात मला, काही लोक फोन, नाही तुम्ही एवढी प्रार्थना केली पण तरी पण अजून मला बरं नाही वाटलं. म्हणजे तेलोरे पाळकाकडे पावर नाही. तुझ्यामुळेच माझी पावर गेली. तुझ्या डोक्यातच घुसायला तयार नाही. तुझ्या डोक्यात घुसायला पाहिजे पावर, ती घुसली नाही. तेलोरे पाळ, अहो असं लिहिलं, ज्या गावात येशू राहिला त्या गावात त्याने एकही चमत्कार केला नाही. लोकांचा विश्वासच नाही ना. रक्तस्रावी स्त्री गर्दीमध्ये जाती,
विचार काय करते, मी जाते त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते, विचार करते ती. पक्षघाती माणूस विचार करतो. तुम्हाला ती म्हटली जाते आणि मी बरे. तिने असं म्हटली, मी जाते मग येशूला रिक्वेस्ट करते, येशू ये माझ्या डोक्यावर हात ठेव, मग मला आरोग्य दे. अहो त्याचं नाही काढणार. तिला माहितीये जाते आणि जेव्हा सामर्थ्य, तिला ऑलरेडी माहितीये याच्याकडे पावर आहे, याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याच्यातलं सामर्थ्य मला घ्यायचंय. पक्षघाती माणसाला पण हे माहिती होतं, मी वरून खाली येईल, त्याच्या जवळ जाईल आणि मी त्याच्या बरोबर पोहोचण्यास बरोबर मी उठून चालू लागणार आहे, मी उठून उड्या मारणार आहे, मी आनंदानं उड्या मारत मारत घरी बाहेर पडणार आहे. देवाचे प्रिय लोको, आज रात्री एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जिथं आला तिथं मिरॅकल घडणार आहे. कारण चमत्कार करणारा व्यक्ती नाही, चमत्कार करणारा माझा येशू आहे, चमत्कार करणारा माझा देव आहे. पण तुम्हाला तुमच्या विचारामध्ये बदल करता आला पाहिजे ना. तुमच्या विचारामध्ये बदल करता आला पाहिजे. तुमचे विचार तुम्हाला परिपक्व करता आले पाहिजे. तुम्ही बोलत नाही म्हणून ते घडत नाही हो. माझ्याकडे खूप साक्षी आहेत, परंतु आता वेळ कमी आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला, मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी बोललो, सोलापूरमध्ये मी पहिल्यांदा सेवेला आल्यानंतर सोलापूरमध्ये वेधशाळेनं सांगितलं होतं की यावर्षी पाऊस पडणार नाही आणि सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. त्यावेळेस मला चांगलं आठवतं अजून तो दिवस, ते ठिकाण. एका घरामध्ये एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये प्रार्थना होती आणि आम्ही प्रार्थनेला गेलो. आणि मग तिथं मी विश्वासासंबंधानं त्यांना सांगितलं. आणि त्यांच्याकडं प्रार्थनेचं घर नव्हतं, एकाच घरात मी 2-3 दिवस प्रार्थना घ्यायचो. आणि त्यांना म्हटलं की आता उद्या येताना सगळ्यांनी छत्र्या घेऊन यायच्या. म्हटलं का? ते म्हटलं का? पाऊस पडणार आहे. अहो वेधशाळेने सांगितलं पाऊस पडणार नाही. म्हटलं नाही, आपण छत्र्या घेऊन यायचं. आता मिरॅकलच पाहायचा, कमीत कमी छत्री तर काय घ्यायला पाहिजे ना. का तिथं बसायचं आणि म्हणायचं तळ हाताचा ढग पाठव, तळ हाताचा ढग पाठव, तळ हाताचा ढग पाठव. नाही, इथं डोक्यात काहीतरी घडलं पाहिजे. आणि मग जेवढे प्रार्थनेला येणारे लोक सगळ्यांना म्हटलं उद्या येताना सगळ्यांनी छत्र्या घेऊन, आणि सगळे छत्र्या घेऊन आले बरं का. सगळे छत्र्या घेऊन आले. आकाशामध्ये चांदणे पडलेत लख. मी तुम्हाला कथेतलं रचून पण सांगत नाही, मला ती गरज पण नाही सांगण्याची. का गरज आहे? कशाला मी तुम्हाला ते सांगेल? पण जे मी अनुभवलं, जे वास्तव आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. बायबल स्टडी संपला, प्रार्थना संपली आणि आम्ही प्रार्थनेमध्ये असताना 2 तासामध्ये एवढे दाटून ढग आले, एवढे दाटून ढग आले. जाताना आम्ही छत्र्या आणल्या होत्या, येताना छत्र्या आणल्या होत्या, जाताना पाऊस पडताना चेहऱ्यावरून आनंद ओसाडून वाहत होता. जे घडत नाही ते आमच्या शब्दानं देवानं घडवलं. जे घडत नाही ते आमच्या शब्दानं देवानं घडवलं. देवाचे प्रिय लोक, तुमची स्थिती जर बदलायला पाहिजे तर जसं पक्षघाती मनुष्य तिथं आला पण त्यानं आशेनं प्रभूकडे पाहिला. आज रात्री माझं तुम्हाला सांगणं आहे, इथं बसल्यावर आशेनं देवाकडे पहा. आणि तुमची क्रिएटिव्हिटी नको, तुमची क्रिएटिव्हिटी नको, देवाची क्रिएटिव्हिटी पहा. वाचा बरं एक वचन, मला एंड करायचंय, तेवढं वाचून मी एंड करेल. वाचा बरं. हा, खरं तर एकच मुद्दा मी तुम्हाला सांगितला, 5 मुद्दे आहेत, परंतु एकच मुद्दा पाहूया. हा, दुसरं वचन. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला, कोणा एका पक्षघाती माणसाला त्याच्याकडे आणले. त्याच्याकडे आणलं. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून, येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, मुला धीर धर. येशू काय पाहतो? तुमचा विश्वास. तुमच्या तेलाच्या बाटल्या पण बघत नाही बरं का. ठीक आहे, तुमचा त्या बाटल्यांवरती पाण्यावरती विश्वास आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा विश्वास येशू पाहतो. आणि तुमचा विश्वास जसा पक्षघाती माणसामध्ये विश्वास आहे तसा तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. आणि आज सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे काय असेल? आमच्याकडे प्रार्थना आहे, आमच्याकडे चर्चला जाणं आहे, आमच्याकडे वचन वाचणं आहे, आमच्याकडे वचन ऐकणं आहे, पण आमच्याकडं विश्वास नाही. आता विश्वास, तुम्ही विश्वास असल्याशिवाय आलो का? हो, मी सांगितलं की तुम्हाला, मी चर्चला जात होतो पण विश्वास नव्हता माझ्याकडे. तुम्ही इथं आलाय पण तुमच्याकडे विश्वास नाही. का माहिती का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा माणसाकडे विश्वास असतो ना, तर असं शास्त्रात लिहिलं, क्रिये वाचून विश्वास व्यर्थ आहे. विश्वासाची कृती असते, विश्वासाची क्रिया असते, आणि ती विश्वासाची क्रिया तुम्हाला करावी लागते. पंडित रामाबाई जेव्हा ती मिशन चालवत होती, मिशन चालवताना एक दिवस असा आला
की त्या मिशनमध्ये राहणारी सगळी अनाथ लेकरं त्यांना रोज ती जेवण देत होती. आणि एक दिवस असा आला की तिच्या भांडारगृहातलं सगळं धान्य संपलं, पीठ संपलं, तांदूळ संपले, डाळ संपली, सगळं काही संपलं. आणि भोजन कारभारी तिच्याकडे आली आणि ती म्हटली की बाई, ताई, माई, सगळं संपलंय, जेवणाची वेळ झालेली आहे, आज लेकरांना देण्यासाठी जेवण नाहीये, काय करू? ती म्हणते काही करू नकोस, 12 वाजता बेल वाजव, 12 वाजता बरोबर बेल वाजव. ती म्हणते ताई काहीच नाही घरामध्ये, कसं काय बेल वाजू? ती म्हटली वाजव तू, माझा प्रभू देणार आहे. तिने काय केलं नाही, ती गेली प्रार्थनेच्या खोलीमध्ये जाऊन बसली आणि प्रभूची आराधना करत देवाला म्हटली, प्रभू माझा विश्वास आहे 12 वाजता बरोबर या लेकरांना तू जेवण देणार आहे. तिला आणि तिने काय केलं माहिती का, त्या जी त्यांची इन्चार्ज होती तिने काय केलं, बरोबर 12 वाजता बेल वाजवली. स्वयंपाक पण तयार नाही, पीठ पण नाही, तांदूळ पण नाही, पण तिने बेल वाजवली आणि लेकरं पण येऊन बसली. आणि लेकरांना माहित नाही की आज काही पकवलेलं नाही, काही बनवलेलं नाही. पंडित रामाबाई मात्र म्हटले की प्रभू देणार आहे. आणि बरोबर ती लेकरं बसली. 12 वाजता एक ट्रक तिथं आला, त्या ट्रकमध्ये फळं आणि चांगलं जेवण. तो ट्रक मला काय म्हणतो होता, इथं आल्यावर देवानं मला प्रेरणा दिली, इकडे जा. का? जेव्हा तुमच्याकडे विश्वास असतो तेव्हा देवाचा चमत्कार तुमच्या जीवनात घडत असतो. हे जे आहे ना, ही गोष्ट तुम्हाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आज रात्री तुम्हाला दुसरं काही करायचं नाही. पक्षघाती माणसामध्ये असणारा विश्वास तुमच्यामध्ये असेल तर लक्षात ठेवा, येताना तुम्हाला कोणीतरी घेऊन आलं, पण जाताना तुम्ही देवाचं गौरव करत बाहेर पडणार आहात, प्रभूचं गौरव तुम्ही करत बाहेर पडणार आहात. आणि म्हणून हा समय जो आहे तो देवाचं गौरव आमच्या जीवनातनं होण्यासाठी आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. प्रार्थना करू. आपण आपले डोळे बंद करूया, आपले हात उंच करूया. आता कोणी कोणाशी बोलू नका, कोणीच कोणाशी बोलू नका. आज रात्री तुम्ही अशा अवस्थेमध्ये इथं आलेला असाल जसा पक्षघाती मनुष्य आला तसं तुम्ही आलेले असाल. काही गोष्टी शिक्कामोर्तब होऊन तुमच्याकडे असतील, जसं पक्षघाती माणसाचा शिक्का मारलेला हा कधीच बरा होणार नाही, तसं तुमच्या बाबतीमध्ये देखील तुमची बॉडी, तुमचं शरीर, तुमची घरातली परिस्थिती शिक्का मारून बंद करून ठेवली असेल, काही घडणार नाही. पण तुम्हाला माहिती का, काही घडणार नाही, ते घडायला सुरुवात आता होणार आहे. आज रात्री घडणार आहे. फक्त विचार करायला सुरुवात करा. गाठ आहे, गाठीचा विचार करू नका, प्रभू नाहीशी करत आहे हा विचार करायला सुरुवात करा. ओ रबा शकानामा सरेबे, आपले हात उंच करा. आता कोणी तुमच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज नाही, तुमचे विचारच तुम्हाला बरे करणार आहेत. तुमचे विचारच तुम्हाला बरे करणार आहेत. तुमचे विचार तुम्हाला बरं करणार आहेत. हात उंच करा, हात उंच करा. प्रभूला गौरव द्यायला सुरुवात करा. म्हणा, प्रभू तुम्हाला आरोग्य दिलं, मी तुझे आभार मानते. म्हणा, प्रभू माझी आर्थिक परिस्थिती बदलली, मी तुझे आभार मानते. प्रभू माझं गर्भाशय तू बदललं, मी तुझे आभार मानते. माझ्या रक्तातला दोष तू दूर केला, मी तुझे आभार मानते. पक्षघाती मनुष्य देवाच्या जवळ आला, तुम्ही जवळ या, प्रभूच्या जवळ या. गीत गात असताना प्रभूच्या जवळ जाऊया, प्रभूच्या जवळ जाऊया. पहा, पवित्र आत्मा आता आमच्यामध्ये फिरेल, आता आमच्यामध्ये फिरेल, आमच्यामध्ये काम करेल. तुमच्याकडे कोणी नव्हे, देवाचं सामर्थ्य येणार आहे, प्रभूचं सामर्थ्य तुमच्याकडे येणार आहे. मी पाहत आहे प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं सामर्थ्य. ओ हालेलुया. प्रभूला उंच करा, आपलं आरोग्य स्वीकारा. गुडघ्यामध्ये बदल होत आहे, डोळ्यामध्ये बदल होत आहे. इचिंग, खाजवण्याची समस्या प्रभू दूर करत आहे. इन्फेक्शन शरीरामधलं देव काढून टाकत आहे. मुंग्या येण्याचा त्रास अनुभव करा, अनुभव करा, अनुभव करा, अनुभव करा.
रिबा शाखराबा सेरे बेरे 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 बेरे। समय आला, समय आला, मिराकलचा समय, चमत्काराचा समय। हालेलुया, हालेलुया। परिस्थिती बदलण्याचा समय, परिस्थिती बदलण्याचा समय। विश्वास ठेवा, रक्तातले दोष, शुगरची समस्या, बीपीची समस्या अनुभव करा, अनुभव करा, अनुभव करा। गप्प राहू नका, हाक मारा प्रभूला, हाक मारा। अद्भुत चमत्कार, अद्भुत चमत्कार, गौरवी चमत्कार। सुरुवात झाली चमत्काराला। तुझा समय आलेला, तुझा समय आलेला भावा, तुझा समय आलेला बहिणी। हात वर करा, प्रभूला गौरव द्या, उंच करा। आपला आवाज प्रभू पर्यंत जाऊ द्या। मोकळं व्हा, मोकळं व्हा, मोकळं व्हा, मोकळं व्हा, मोकळं व्हा। ओ रबा रबा शाबास सेरेबे। लॉर्ड आई प्रेज, आई प्रेज। मोकळं होत आहे, सुटका देत आहे शरीराला प्रभू। थँक्यू लॉर्ड। भर देवा, भर पवित्र आत्म्यानं, भर सामर्थ्यानं। ओ विकाराची शक्ती नष्ट होऊन जाऊ दे। यीशु की मार्गी है। थँक्यू लॉर्ड, आई प्रेज यू, आई वर्शिप यू। हालेलुया, हालेलुया। हा समय बदलण्याचा समय, हा समय परिवर्तनाचा समय। हा समय बदलण्याचा समय। सगळं काही बदलत आहे, सगळं बदलत आहे। थँक्यू लॉर्ड, आई प्रेज, आई प्रेज, आई प्रेज, आई प्रेज, आई प्रेज। रबारा सेखेरेबे शाबाला। थँक्यू लॉर्ड, आई वर्शिप यू जीसस। यीशु मेरा प्रभु। आई प्रेज यू, प्रेज यू, प्रेज यू, प्रेज यू। यीशु तेरे, लॉर्ड आई प्रेज, वर्शिप यू जीसस। यीशु तेरे, होली गॉड आई वर्शिप यू। I worship you, Jesus. बदलत आहे प्रभू, बदलत आहे तुमच्या घराची परिस्थिती, तुमचे विचार। ज्या निराशेने तू ग्रासून गेलेली या ठिकाणात आली, प्रभू तुझ्यामध्ये आशा निर्माण करत आहे, प्रभू तुझ्यामध्ये आशा निर्माण करत आहे। आता तू हरलेली नव्हे, बाजेवरती होतीस पण आता बाजेवरती नाही, चालत जाणार आहे, आनंदाने उड्या मारत जाणार आहे। तू पराभूत आहे, तुझ्या शरीराविषयी तुझ्या मनामध्ये शंका कुशंका आहे, तुझं गर्भाशय वीक आहे, परंतु आता प्रभू त्या गर्भाशयाला स्पर्श करत आहे। गर्भधारण होत नाही पण आता होणार आहे, होणार आहे। गर्भामध्ये प्रभू बदल करत आहे। सुरुवात झाली, सुरुवात झाली तुझ्या बॉडीमध्ये, तुझ्या शरीरात त्याची जाणीव तुला व्हायला लागलेली आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हृदयामध्ये जो दाब तुला आहे आणि तुला असं वाटतं मला हार्ट अटॅक येणार आहे, तुला वाटतं माझं हृदय बंद पडणार आहे, तुला वाटतं मी मरणार आहे, परंतु आज रात्री तुझे विचार बदल, तू मरणार नाही। प्रभू तुला नवीन हृदय देत आहे, प्रभू तुला नवीन हृदय देत आहे, प्रभू तुला नवीन हृदय देत आहे। तुझी मनगट आणि तुझी बोट याच्यामध्ये पुष्कळ त्रास तुला आहे, परंतु आता प्रभू आरोग्य मोकळं करत आहे। तुझ्या बोटांना, तुझ्या मनगटांना प्रभू बरं करत आहे, विश्वास ठेव। तुला गुडघ्याच्या वाट्या बदलण्यासाठी सांगितलेल्या आहेत, परंतु आता देवाचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये आहे आणि ते तुझ्या गुडघ्यांना स्पर्श करून तुला आरोग्य जाहीर करत आहे। रिबा शाखाराबा सरेबे रेबे, रिबानाबा शाखातोरबो सरेबे। प्रभूला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा, आपलं आरोग्य स्वीकारा। प्रभू तुमचं डोकं दुखणं बंद करत आहे, डोक्याचा त्रास नष्ट करत आहे। झोपेची समस्या, रात्र जागून काढणारे लोक या ठिकाणामध्ये आहेत, त्यांना प्रचंड दडपण आहे, प्रचंड तणाव आहे, परंतु आज रात्री प्रभू तुला शांत झोप देणार आहे। आज रात्री तुझी झोप छान होणार आहे, आज रात्री तुझी झोप छान होणार आहे। विश्वास ठेव, विचार बदल, विचार बदल, विचार बदल।
कोणीतरी म्हणेल प्रभूनं मला आरोग्य दिलं, कोणीतरी म्हणेल प्रभूनं मला नोकरी दिली, कोणीतरी म्हणेल देव माझ्या गर्भाशयाला स्पर्श करत आहे. म्हणा, बोला बोला. पक्षघाती मनुष्य बरा झाला, तुम्ही बरे होणार आहात, तुम्हाला आरोग्य मिळणार आहे, तुम्हाला सुटका मिळणार आहे. तुमचं बोलणं, तुमचं बोलणं, तुमचं बोलणं. सैतान हरला, सैतान हरला, सैतान हरला, तो पराभूत झाला. देवाचे लोक विजयी झाली, देवाचे लोक विजयी झाली, देवाचे लोक विजयी झाली. बहीण विजयी, भाऊ विजयी, परिवार विजयी, सर्व लोक विजयी, विजयी 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 विजयी. आज हा प्रभू विजयी आणि देवाचा विजय तुमच्यामध्ये आहे. देवाचा विजय तुमच्यामध्ये आहे. प्रभूने तुम्हाला विजय दिलेला आहे. हे देवा, या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. तुम्हाला आरोग्याची गरज आहे. आता प्रार्थना करायची नाही, आता कबूल करायचं आहे. देवानं मला आरोग्य दिलेलं आहे, देवानं मला आरोग्य दिलेलं आहे. प्रार्थना नाही, आता कबुली कबुली कबुली. बोला बोला बोला. प्रार्थनेला येऊ नका. डिक्लेअर, जाहीर झालेलं आहे, जाहीर झालं. हा किती लोकांना देव बरं करत आहे, किती लोकांना सुटका देत आहे, किती लोक अभिषेकाने भरलेले आहेत. काय पवित्र आत्मा फिरत आहे पहा, पवित्र आत्म्याचा अनुभव पहा, त्याची समक्षता, देवाच्या आत्म्याचं उतरणं पहा. रिबा शाखा रबा सेरे बेरे 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 रिबांदा रबा सेबे तू रबा शाखा दे रे बाला. डिक्लेअर 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 डिक्लेअर. जाहीर करून टाकतो. प्रभू बरं करत आहे, जाहीर करतो. बरं केलं. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद माझ्या देवा. या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. येताना दडपण घेऊन आले, जाताना मोकळे होऊन चाललेले आहेत प्रभूजी. येताना निराशा होती, जाताना हर्ष आहे, आनंद आहे. देवा, तुझ्या महान समक्षतेबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पुष्कळांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल कर प्रभूजी. पुष्कळांच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक बदल कर. पुष्कळांच्या शरीरामध्ये क्रांतिकारक बदल कर माझ्या देवा. परिवारामध्ये बदल कर. जेव्हा ते मंडळीत येतील तेव्हा साक्षीच्या राशी उभ्या असलेल्या दिसू दे प्रभूजी. माझ्या प्रभूनं माझी भेट घेतलेली, मला येशू सापडलेला आहे आणि त्याच येशूला घेऊन घरी जाण्यासाठी या प्रिय लोकांना मी तुझ्या हाती सोपवत आहे. माझ्या देवा, माझा विश्वास आहे आता पुढे प्रार्थनेला येण्याची गरज नाही. ऑलरेडी त्यांना तो बरं केलेला आहे, ऑलरेडी त्यांना तू बरं केलेला आहेस. तो विश्वास त्यांच्यामध्ये उत्पन्न कर, तो विश्वास उत्पन्न कर. आणि जेव्हा ते एकमेकाला भेटतील तेव्हा त्यांनी सांगावं, मला देवानं स्पर्श केलं, माझं दुखणंच गायब झालं. मला देवानं स्पर्श केलं, माझं दुखणंच गायब झालं. तो अनुभव येऊ दे त्यांना. आणि जे वांज ज्यांना लेकरं होत नाहीत, पुढच्या वर्षी या मंडळीच्या वर्धापनाच्या दिवशी त्यांची लेकरं इथं साक्षीसाठी येऊ दे प्रभूजी. त्यांच्या हातामध्ये लेकरं असू दे. प्रभूनं त्यांना आरोग्य दिलं, अशा गौरवी अद्भुत साक्ष घडव. तुझा दास या नात्याने रद्दबदली करतो, विनंती करतो माझ्या देवा. ही मंडळी गौरवातनं गौरवाकडे घेऊन जा. या मंडळीची वाढ दिवसेंदिवस करत राहा प्रभूजी. इथं असलेले लोक पेटलेल्या मशालीप्रमाणे असू दे प्रभूजी. पक्षघाती माणसाला आणणारे लोक बनव प्रभूजी. हो, एकेका व्यक्तीला त्यांनी आणावं आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठ्या सभा होऊ दे. का तर या लोकांनी जाऊन अनेक पक्षघाती माणसाला आणलं आणि त्याच्याद्वारे त्यांच्या मंडळ्या वाढू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. त्यासाठी तुम्ही जे काही दिलं केलं आणि आपली मूठ देखील उघडली, सर्व गोष्टी तुम्ही जे केल्यात त्याचा आशीर्वाद आमच्या सर्वांना प्राप्त झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि आजच्या चांगल्या वचनाच्या द्वारे प्रभूने आमची भेट घेतली. किती लोकांना आशीर्वाद मिळाला. हालेलुया. काय होतं वचन आजचं, काय होतं वचन लक्षात आहे का सगळ्यांच्या? काय होतं?